नामवाची श्रवणी कीर्ती नामवाची श्रवणी कीर्ती पावलेचे समान काळ सार्थ केला त्याने धरला मी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरंतम सर्वथा काळ सार्थ केला त्याने धरला मी विठ्ठल निळाने स्वरूपसे नित्य समाधी धरिणामे काळ सार्थ केला त्याने धरला मी विठ्ठल विठ्ठल समागतिष्ठमान कंदम परम लिंगम भजे पांडुरंग मिकलाला सरी काय जने बोलतो वचन भाविका एका हजार तुमचा दास त्याच्या सर्वावे अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला नातीत एका जयाची नामे के जन्म व्यथा नमस्कार माझा एकनाथ शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला नका पाहू न दोष दास पायाचा निजानंद रूपी जरी समाधी जनांची निवारी पर्यादी व्याधी शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात काला नमस्कार स्वामी विश्वासुला पुष्पांजलि तुम्हारा पितु विश्वास नसया तव पदवंदन करण्यास पुरत्या यारुया दीनदयाला मिले करी शरण आलू भक्ती प्रेम पुष्पांजलि वाण्यास सलू पुष्पांजलि तुम्हारा पितु विश्वास नसया तव पदवंदन करण्यास पुरत्या यारुया पंढरीच्या देवराया हे
नावाची श्रवणी कीर्ती पावलेले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. प्रस्तुत आपल्या प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालम पोषण करणारा नियंता जगाचा मालक अकारण करुणा वरुणालय पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांचे आवडते लढीवाळ भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे आवडते लढीवाळ भक्त निळोबाराय महाराजांचा चार चरणाचा आपल्या जीवनाची सार्थकता करून देणारा अभंग सेवे करता उपस्थित आहे. विठ्ठल महाराज सांगतात वाचेने नाव घेतलं, भगवंताची भक्ती श्रवण केली, विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले रे केले की माणसाचा काळ सार्थक होतो. अजून कशाने होतो महाराज? महाराज म्हणतात विठ्ठल कंठामध्ये धारण केला की माणसाचा काळ सार्थक होतो. अजून कशाने होतो महाराज? महाराज म्हणतात कीर्तनाचा समारंभ पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो. अजून कशाने होतो महाराज? महाराज म्हणतात कीर्तनामध्ये येऊन बसलं आणि दंभ नावाचा विकार संपला की माणसाचा काळ सार्थक होतो. अजून कशाने होतो महाराज? महाराज म्हणतात हरीचं चिंतन करता करता मनुष्याला ना मानवाला नित्य समाधी लागली की माणसाचा काळ सार्थक होतो. विठ्ठला 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 अगदी थोडक्यामध्ये महाराज आजच्या अभंगाद्वारे सार्थक जीवनाची मीमांसा करतात. अभंगावरती थोडं चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणे नितांताने अत्यंत गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा परमपूज्य आदरणीय गुरुवारी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय रामदास महाराज भारती बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाने आशीर्वादाने चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकडे तुमच्यासारख्या सर्व श्रोतृ सज्जन गावकरी भाविक भजनी मंडळ आमचं सर्व मित्रमंडळ सर्वांच्या माध्यमातून माझ्यासारख्या पामर जीवाकडे दिले गेलेलं निमंत्रण. कीर्तनाकरता उपस्थित एक नाही बळी माणसं आहेत. मृदंगावरती उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ज्यांनी मृदंग वाजवला की तो मृदंग आपल्या संग बोलतो की काय याची आपल्याला अनुभूती प्राप्त होते. आदरणीय श्री हरी भक्तीपरायण आमचे विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. माझ्यासोबत आदरणीय श्री हरी भक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे गोविंदजी महाराज भारती ज्यांच्या आवाजामध्ये फार मोठी ताकद आहे. जे गायला लागले की त्यांचं गाणं ऐकावंसं वाटतं. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरी भक्तीपरायण मुकुंद महाराज महाराजांचे आवाज खूप सुंदर आहे. महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. अजून महाराजांचं काय? आदरणीय श्री हरी भक्तीपरायण करडुले महाराज आहेत. त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे. महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. महाराजांचं काय? बघून महाराज भोपळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. ज्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि महाराजही बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरी भक्तीपरायणचे क्षीरसागर महाराज बरोबर ना शिरसाट महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. उपस्थित सर्व सिस्टम अतिशय गोड आहे. अगदी तुम्हाला पटेल रुचेल समजेल अशा भाषेमध्ये मी कीर्तन करणार आहे. फक्त सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये सार्थक जीवनाची मीमांसा करतात. महाराजांची इच्छा आहे आपलं जीवन सार्थक व्हावं. पण सांगा आपलं जीवन सार्थक व्हावं का हो? ऐका ऐका आपलं जीवन सार्थक होईल ना होईल. ऐकता तुम्ही सगळे? पुन्हा ऐका. आपलं जीवन सार्थक होईल ना होईल. आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला कळतंय का? पहा आपण काय खावं नाही कळलं तरी चालेल. मायबाप आधी त्याच्या आधी आपण काय खाऊ नये आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? दुसरं सांगतो. आपण काय बोलावं नाही कळलं तरी चालेल. त्याच्या अगोदर आपण काय बोलू नये आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? तिसरं सांगतो. आपण कुठे जावं नाही कळलं तरी चालेल पण आपण कुठे जाऊ नये हे आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? कळलं? जमलं काय अडचण. तरी पण शेवटचं सांगतोच आता माझी इच्छा आहे. आपल्याला मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहित नाही.
पण मायबाप ते मतदान करण्याच्या आधी ते कोणाला करावं कळलं तर जीवन सार्थक आहे. विठ्ठल 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 महाराज आपलं जीवन सार्थक होईल ना होईल, आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता काय सार्थक काय निरर्थक, काय जीवन सार्थक आहे काय निरर्थक आहे, सोपं करून बोलतो. देवाला देवाला मानणं जीवन सार्थक आहे, आणि ऐका देवाला न मानणं जीवन निरर्थक आहे. खरं सांगू, आपण धर्ममंडपात बसलेले सगळे मंडळी ना, आपण देवाला मानणारे मंडळी आहोत. पण हा धर्ममंडप सोडून बाहेर जाऊन पहा, देव नाही म्हणणारे लोक सुद्धा जगामध्ये कमी आहेत असा गैरसमज करून घेऊ नका, भरपूर आहेत. अजून बोलतो, जेवढे लोक सप्ताह करा म्हणायला उभे असतात ना, तेवढा हा वाडीतला सप्ताह कधी बंद पडेल याच्यावर सुद्धा टपून असतात. आता फक्त नावं सांगायला लावू नका मला. एवढे दलिंदर लोक जगाच्या पाठीवर आजही उपस्थित आहेत. जेवढे लोक देव मानणारे आहेत तेवढे देवाला विरोध करणारे पण आहेत. आम्ही रोज फिरतो, महाराष्ट्रभर रोज पाहतो मी, असे लोक दिसतात. पण आपलं जीवन देवाला मानणं जीवन सार्थक आहे, आणि देवाला न मानणं जीवन निरर्थक आहे. देवाला मानलं पाहिजे, नाहीतर येणारा काळ अत्यंत भयंकर येईल. आपलं जीवन सार्थक व्हायचं असेल तर आपण त्याला मानलं पाहिजे. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारलाय, देवा, गीता वाचा, गीता बोलते, अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, देवा या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते तुला मानत नाहीत, तुझी विभूती मान्य करत नाही देवा, का देवा? देवाने इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाला, अर्जुना ती लोक मला मानत नाहीत. का मानत नाहीत? ऐका देव बोलतोय अर्जुनाला, देव सांगतात अवजानंती माम मूढा, ते लोक मूढ आहेत म्हणतात. भगवंत मूढ म्हणजे काय रे? तुम्ही त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा. मूढ शब्दाचा अर्थ ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये मूर्ख केलेला आहे. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? बोला की जरा जोरात. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. अजून एका श्लोकाचा प्रयोग, अजून एक श्लोक सांगतो, मोगाशा मोग करमानु मोघ ज्ञानाविचेतस. मोग म्हणजे काय हो? एखादा माणूस कीर्तनात बोलत असला, माझं सारखं लक्ष त्याच्याकडे जात असलं, आणि तरी त्या मूर्खाच्या ध्यानात येत नसलं तर समोर बसलेले सद्ग्रस्त सांगता, महाराज त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते आमच्या वाडीतलं मोघाम आहे. तुम्हाला कळलं नाही मोघाम? तुम्ही इतके मोघाम बसू नका ना. विठ्ठल 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 हे लोक आता हे बघा, हे लोकांचं वाईट म्हणून घेऊ नका. त्रास देणारे लोक आहेत ना, वाईट म्हणून घेऊ नका. त्याचं कारण सांगतो. हे लोक आताही आहेत. हे लोक भगवंत होते त्यावेळेसही होते, आणि मी सांगतो म्हणून ऐका, हे लोक पुढेही राहणार आहेत. आपल्याला काय करायचं माहिती आहे का? यांच्यासोबत परमार्थ करायचा आहे. ज्ञानोबारांनी जर पासादांमध्ये म्हटलं असतं ना, दुरितांची तिमिर जावं म्हणण्यापेक्षा दुरितांती एकदाच मुरून जावं म्हणली असते ना, तर कोणी दुरीत पाहायला भेटलं नसतं. पण ज्ञानोबारांनी बघा दुरितांची तिमिर जावं सांगितलं. हे लोक पाहायला भेटतात. हे लोक आता आहेत असं नाही. आता 2 वर्षाचा काळ गेला, पण पाहिला कोरोनाचा काळ. ज्याच्या गळ्यात माळी होते तिने काढून टाकले. म्हणलं भाऊ तुम्ही माळ काढली का? तुम्ही तर साप्त्यात माळ करी होती. तो म्हणला महाराज व्हिटॅमिन्स वाढतो त्याने. मी म्हणलो काय असतं व्हिटॅमिन्स? ते म्हणले मायनाक्षभर तू काढून पाय तुला कळत. आपलं माळेरच चाललंय कठीण माळ. हो 2 वर्षाचं का? जसं कोरोनात तुमचं बंद पडलं होतं का, तसं आमचं सुद्धा बंद पडलं होतं. आमच्या गाड्या घराने लागल्या होत्या. आम्ही तेवढ्याच जाग्यात घी मागं घी पुढं, टाक मागचा गेर टाक पुढचा गेर गाडीला. मला कोणीतरी फोन लावला गोविंद महाराज, आणि मला सांगितलं म्हणले महाराज गाडी एका जागेवर उभी करीत जाऊ नका. म्हणलं कमून? त्याचं कारण असं आहे म्हणले, माती टायर खाऊन घेते. आता मातीने टायर खाल्ले मी काय खा? प्रश्नच आहे ना. मी म्हणलं आपलं गाडी गल्लीतून फिरून आणायचं म्हणले जरा. आता गल्लीत कुत्रं बाहेर येऊ देत नव्हती, आणि ते दांडके घेऊन उभाच होते. पोलीस लोक धरलं की ठोकलंच म्हणायचे. आपलं काही शरीर एक मार खायला की मी आपलं घराच्या आतमध्ये राहायचो. आता मग 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. सुरुवातीला 2-3 महिने घरच्याला, म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. आपला जाता जाता केला इशारा. नाही पाहुण्या रावळ्याचं गाव आहे, उद्या कोणी विचारायला नको काय होतं. 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलं. आमच्या घरच्याला बरं वाटलं. सकाळी उठलो पोहे 2-3 महिने जीव लावला. सकाळी उठलो पोहे करूक महाराज, उपीट खाताक महाराज, उपमा बनवूक महाराज, मसाला डोसा खाताक महाराज, पाणीपुरी बनवूक महाराज. तुमच्याकडे धपाटे असतात का? आणि जमलं मग तुमचं आमचं सारखंच, एवढं काय काय वेगळं नाही. मला वाटलं लांबून आलं. आमच्याकडं नवरा नीट राहिला तर ठीक नाही, त्याला धपाटे करतात. तुमच्याकडे काय मला नाही माहिती, आमच्याकडे सांगितलं.
2-3 महिन्याचं 2-3 महिन्याने घरच्याच्या ध्यानात आलं. ते म्हणले बाहेर जाय ना कडून काही आहे ना आपण. महाराज म्हणलं काय आपलं कवर बंद आहे काय नो हाताकडं नका पाहू कीर्तन सांगितलं मी फक्त. 2-3 महिन्याने मी घरच्याला म्हणलं अरे जवळ सगळं बंद आहे का तर आपलं बंद राहणार आहे. बाई महाराज घरी राहणं आपल्याला परवडता का. मी म्हणलं मी आळंदीत एवढं शिकलो मला दुसरं काही येतही नाही. बाई मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का धुणं धुवा म्हणते का फरशी पुसा म्हणते. मी म्हणलं मग काय करू एकदम सोपं काम देते तुम्हाला. मी म्हणलं काय तुम्हाला काय करायचं एकदम सोपं. अरे म्हणलं पण कोणतं तुम्हाला काय करायचं एकदम. अरे पण म्हणलं कोणतं तुम्हाला काय करायचं एकदम सोपं. पाणी यांनी कसे कान टवकरले वाटलं कोणतं सांगता सांगता तर त्याचे पैसे घ्यायचे मला काय करा. 2-3 महिन्याला मला घरच्यानं काम सांगितलं बाबा. ते म्हणले महाराज म्हणलं काय तुम्ही कमराला उपारणं बांधताना म्हणलं हा ते सोडायचं मागून वटील बांधायचं नुसतं ओढायचं ना आतमध्ये सोडायचं. कापूस नसतो तुमच्याकडे आहे का. हा जमलं तुमचं आमचं सारखंच मग एवढं काय लय कठीण. महाराज अरे आपण कर्मभूमीवर आलेले माणसं कर्म केल्याशिवाय मरू नये म्हणतात. मी काय लाजलो नाही काही नाही बाबा. मी आपली वटी केली आणि कापसाला जायचं काय करा. मी त्याला घरच मी म्हणलं ती मधली सुट्टी का वाजते रे. वरतून ऊन पडलेलो पोटात भूक लागलेली. ते म्हणले महाराज 5-5 वाटे याचून झाले की मग. मी म्हणलं काय हरकत नाही. आम्ही दोघं नवरो. मी आपलं एका हाताने ते असं बोंड वढायचो कापसाचं दोन्ही हाताने जोडायचो दोन्ही हाताने सोडायचो. ते दोन्ही हाताने वढायचो ना आत. मी म्हणलं अरे ते मधली ते म्हणले 5 वाट्या. माझी जेव्हा पहिली भरत होती तेव्हा तिची 5वी भरली होती. हो रस्त्याने जाणारे लोक आमच्याकडे पाहिजे. काही फुगीर लोक होते ते मास्क लावलेले मोटरसायकलवर जाणार दोघं जण रस्त्याने जाणार. मला आवाज येणं असं बोलत होते. मागचा पुढच्याला म्हणतो महाराज तर धोरणाला लागला रे. कळलं आमचं काही झालं लय बरं वाटत. पुढचा मागच्याला म्हणतो महाराजाचं हो वाटलं चांगल्या पुरीचं घर घातलं त्याचं काय. आणि पाकिट नेऊन काय जायकडे धरणाला वळण थोडंच घालतो तिलाच नेऊन देतो मी घरी गेले. पण कठीण महाराज जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळू देत नाहीत. कठीण आहे. एक जण तर पठ्ठ्या माझ्या जवळ आला मला म्हणला महाराज कमरं बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे. कुठे आहे तुमचा देव महाराज. आई असाच आवाज ठेवायचा काही. कुठे आहे तुमचा देव महाराज तुमचा देव दिसत का नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज. कोण एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देव येत नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज. कोण एखाद्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये तुमच्या देवाने टाकलं नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज. कोण एखाद्या पेशंटला बेड देण्याकरता तुमचा देव आला नाही. कुठे तुमचा देव. मी त्याला सांगितलं दादा कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात जर माझा देव नसताना तर आजच्या मंडपमधलं तुला काही जिवंत दिसलं नसतं. माझा देव आहे म्हणून आजच्या कीर्तनाला आपण जिवंत आहो कधी विसरू नका. हे माझ्या देवाचे उपकार आहेत. विटेवरती उभा नव्हता कटीवरती कर नव्हते खाली आला होता खाकीवरती अंगामध्ये घातली होती हातामध्ये काठी घेतली होती आणि प्रत्येकाच्या घराघरासमोर जाऊन सांगत होता दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकत होता तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता तो देव माझा नव्हता. कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्याने आंघोळ्या करून या उद्या सांगतो. काय बघा कीर्तनकारार कीर्तन अवलंबून खाली बसणाऱ्या कीर्तन अवलंबून मोरेल चेहरे बसलेले असते. याच्या काय गाथा पाठ आहे का ज्ञानेश्वरी पाठ याल कटे परवा दिवशी माथार इकडून बसलेलो तुम्हाला आणि माझ्याकडे पाहून असं करायचं. मला फुटाने खातं काय मिळलं कठीण आहे. आजचं वातावरण चांगलं आहे आज तर नाही अडचण पण कठीण आहे मार. बघा तुमचे जेवढे चेहरे गुलाबाच्या फुलांवर राहतील तेवढं कीर्तन चांगलं होईल. विठ्ठल 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 महाराजांनी महाराज आमचं जीवन सार्थक झालं पाहिजे. आम्ही देवाला मानायला तयार आहोत पण महाराज काही उपाय सांगा ना. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात 3 उपाय सांगितले. वा 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 जय हो. श्रवणी कीर्तन
केली पाहिजे. आणि तिसरा पर्याय सांगितला, विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले पाहिजे. 3 पर्याय. पहिला पर्याय भगवंताचं भजन केलं पाहिजे. आता त्यांचं भजन केलं आणि त्याचा काळ सार्थक झाला. आता किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. काय केलं? भजन केलं आणि त्याचा काळ सार्थक झाला. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. ऐका. तुकोबाराय घराच्या बाहेर पडणार एवढ्यामध्ये आवलीने आवाज दिला. आवली कोण माहिती ना तुम्हाला? तुकोबारायांची पत्नी. आवलीने आवाज दिला, महाराज कुठं? महाराज म्हणले, मी भजना करता चाललोय. महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावर भजनाला चाललात सांगून जा. मला पहिला डोंगर पाहावा लागतो महाराज, मला दुसरा डोंगर पाहावा लागतो महाराज, आणि मग तुम्ही तिसऱ्या डोंगरावर सापडता महाराज. मला सांगून जा महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावर चाललात. तुकोबाराने सांगितलं, बाई मी काय खातो मला कळत नाही, तर मी कुठे जातो मला काय कळणार. मी भजनामध्ये तल्लीन आहे. काय खातो आम्ही कासया सांगा ती, काय खातो कळत नाही, तर मी कुठे जातो मला काय कळणार. हे काय मला माहीत नाही मी कोणत्या डोंगरावर जातो, पाय नेतील तिकडे जातो. महाराज उत्तर समर्पक नाही. मला पहिला डोंगर पाहावा लागतो महाराज, दुसरा डोंगर पाहावा लागतो आणि तिसऱ्या डोंगरावर तुम्ही सापडता. खरं सांगू महाराज, मला यायला त्रास होतो याचं दुःख नाही हो, पण मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं आणि याचं मला दुःख वाटतं. याला पतिव्रता म्हणतात. महाराज मी पतिव्रता बाई हो, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही महाराज. पतिव्रतेचे नियम आहेत. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा आणि 36वा अध्याय वाचा. पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं. पती जेवल्याशिवाय पत्नीने जीव नाही. पंक्तीत सुद्धा नाही, पंक्तीत जेव्हा जा पंक्तीतलं नाही काही, पण पती जेवल्याशिवाय पत्नीने. दुसरा नियम आहे, लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत नवऱ्याला एकदा सुद्धा माघारी बोलायचं नाही. ती पतिव्रता. बाई महाराज मी तर कवा धावते, तू नाही बसत याच्यात, मग तुला नियम दुसरा काढायला. पतिव्रतेचे नियम सांग. पतिव्रते महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो. महाराज म्हणले एक काम कर, काय भाकरी स्टोपला घेऊन ये, तुला 3 रस्ते लागतील. भाकरी स्टोपला खाली ठेव आणि रस्त्याला कान लाव. ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने. काय अधिकार होता महाराजाच्या भजनाचा. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. प्रत्यक्ष देव भजनाला येऊन बसत होते आणि तुकोबाराय संग भजन करू लागत होते. काय अधिकार होता भजनाचा. आमचं भजन सुरू झालं तर कुत्रे मंडपात थांबत नाही. ते म्हणजे झालं यांचं सूर, चला आपलं घरी. आपल्या तर त्यांच्यात बदलले. काय महाराज होते, महाराज भजन करायला लागले तर वृक्ष वेली पानं फुलं तुकोबाराय संग भजन करू लागायला यायचे. आमच्या भजनाने पुढं भजनीच नाही होऊन दिली. मी म्हणलं एक नाही. ते म्हणले कस काय, आणि मग पुढं होऊन दिले असते तर आपल्याला कोणी विचारलं असतं सप्त्याला. कठीण आहे महाराज. अरे तुझे विचारण्यामुळे अख्ख्या गावाचं वाटोळं केलं तू, लक्षात नाही आलं. कठीण आहे महाराज. काय केलं, काय जीवन होतं तुकोबारायचं भजन. पायाखालची माती. काय अधिकार होता आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल. मी एकदा आळंदीन गावाकडे आलो. सकाळी उठलं मारुतीच्या दर्शनाला गेलं. आता आळंदीन शिकून आले काय नियम करायचं म्हणून मी नियम केला, मारुतीला पाणी घालूच तर कोणाला बोलायचं नाही. मी आपला नियम केला. मी आपलं सकाळी उठलं तांबे भरून पाणी घालायचं. आता काही जेवताना बोलत नाहीत ना, आपण पाहतो. आपण वाढायला गेलो, ज्ञान भाऊ तुला कळत नाही कारण मी बोलत नाही जेवताना. वाढून काय वाढायचं तुला, काही जेवताना बोलत नाही. तसं मी म्हणलं चला बा आपलं पाणी घालूच तर बोलायचं नाही असं नाही. मी तांब्यावरून पाणी घेतला आणि मारुतीच्या अंगावर पाणी घालीत होतो. एक जण आमच्या गावातला मला आवाज, अय महाराज तिकडून आवाज देत होता. मी आपलं त्याला खुनवलं, अरे मी बोलत नाही असं खुनेल त्यानंतर बघू. पण ते दमच खाय, अय महाराज. त्याला काहीला धोरणं नसतेत, काही सप्त्यातले वर्ण खात नाही, त्याला धोरणच येत नाही. त्याला धोरण परत मला आता मारुतीला म्हणलं तू थांबा आता याच्याकडे पाहतो. मला बाहेर जाऊन याचं काय मेळ आहे. बाहेर गेलो, म्हणलं काय रे, आळंदीला वाता काही तू सुरू करते. आळंदीला वाता. मी म्हणलं हो आळंदीला होतं. भजन येत असन. म्हणलं अरे भजन येतं मला. मग आपल्या बंगल्यात येईल भजनाला. मी येईन बा, मला ना दे भजनाचा काही हरकत नाही, मला नीट तर बोला ना. मला म्हणला महाराज. म्हणलं काय एकटा येऊ नको. म्हणलं काय तो हा सगळा ताफा घेऊन ये. मग काय पार्टी आहे का काय ताफ्याला, पण ऐकून घ्यावं लागतं. काय करावं, धंदा गोड बोलून करावं म्हणतात. इकडे उतरलं जरा. जे गोड बोलतंय बाबा त्याचं चलतंय. लय खौट मोठ बोललं म्हणले त्याचं एक तारीख घे जरा, ते खौट बोलत कीर्तनात.
ज्ञान माझं मत नाही. काही लोक म्हणले आम्ही खरं बोलतो, लोकल टोचतो, मरायला खरं बोलतो का? ज्ञानोबा म्हणले साच आणि सांगता आलं पाहिजे खरं, ते सुद्धा मवाळकीच्या भाषेमध्ये. मवाळ बोललोय, मेरे प्यारे देशवासी हो. अडचण आहे काही? 10 वर्ष झाली अडचण नाही. अडचण करणाऱ्याला अडचणी, पण अडचण नाही का? गोड बोलता आलं पाहिजे माणसाला. गोड बोलणं फार कामाचं आहे बा. मी अजून बोलतो, पटतंय का पहा तुम्हाला. ज्याला राजकीय क्षेत्रात मोठं व्हायचंय, ज्याला आध्यात्मिक क्षेत्रात मोठं व्हायचंय, ज्याला उद्योजक क्षेत्रात मोठं व्हायचंय, त्याला गोड बोलता आलं पाहिजे आणि चेहऱ्यावर हास्य ठेवता आलं पाहिजे. ज्याला हसता येतं गोड बोलता येतं तो माणूस मोठाच होणार, तो लहान राहतच नाही. गोड बोलता आलं पाहिजे. ज्ञानोबा मी म्हणलं चल बा तुपल्या घरी, तर तुपल्या मला ना आधी भजनाचा. मी सगळ्याला घेऊन, म्हणलं सगळ्याला घेऊन मी मंदिरात गेलो. पुढून टाळा अडकिले, मागून पखवाद अडकिला, इकडून येणं अडकिला, इकडून पेटी अडकिली. उचलत नाही तरी जोर लागा त्या हैसगा ते उचललं आणि त्याच्या बांगल्यात आणून मांडलं. ते वटेरला झाकण असतं आणि त्याला पोर्च का काय म्हणतात ना, त्या वट्यावर आणून मांडलं. आणि 10 वाजता आम्ही भजन सुरू केलं. 10 वाजता सगळे गावातली भजनी, मी दमलेली भजनी सगळे जमिले की सुरू भजन आमचं. 10 वाजता हे बाहेर आलं. मला म्हणला बाबा, म्हणलं काय काय लागत भाजण्याला? मी म्हणलं कप कप एंट्री द्या आम्हाला. अरे येडपटा तासा मग चहा लागतो जागायला आणि त्याच्या ना आपण काय भिकारी काय मला. त्याने 10 वाजता एक एक कप चहा आणून दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं, मोठले कुत्रे बाहेर सोडले. आतमध्ये जाऊन झोपलं. ते 5:30 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यरात्री आमचे भजनी जमले. ते म्हणले महाराज, म्हणलं काय तो उगतो घेतलेलं तो आपलं पाय, म्हणले आम्ही चाललो. आणि मी म्हणलं तुम्हाला गेटवरून जाता येईल का? ते कुत्रे सोडलेले आम्ही पाहू, म्हणले आमचं काय करायचं, तू आपलं पाय. आता काहीच्या हातात काठ्या होत्या आणि काहीच्या हातात बॅटरी होत्या. कोईनी कुत्र्यावर त्या गेटवर बॅटरी चमकिल्या आणि कोईनी कुत्र्यावर काठ्या उघरिल्या. आणि एवढ्यात कोईनी गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या बसल्या पाहिलं. मी म्हणलं आपण का गेटवर चढलो आणि आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं. उद्या बेडू कडेल जायला धोतर नाही. म्हणलं आपलं कशाला कोणाच्या नादी लागायचं, आपला ठाईचा बैसोनी करायचं. मोक्कार कोणाच्या दारात काय बसा म्हणून मी 5च्या बारीला 2चा सूर धरला आणि काकडा सुरा केला. उठा उठा साधू संत साधा पुलाले हितो भजन सुरू. मी काकडा सुरू आता मग असा बेसूर आवाज ऐकून उठलं. ते आलं बाहेर. ते म्हणलं महाराज, म्हणलं काय? अरे कवर उठा उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज आहे का नाही रे? बाकीच्या कुठे? म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कुठं धोत्रामुळे मारता आले, तुला लाज नाही? लाजाचं काय बाबा, आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठेवलं आपल्याला का हरिके का काय त्याचा? अवघडे महाराज. आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. काय जीवन होतं महाराजाचं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काय अधिकार असेल महाराज? हो, आपल्या घरच्याला आपण विचारा, पप्याच बाप काय तुम्ही कोणत्या रस्त्याने शेतात चालले? काय नो? नाही नाही, या रोडने चालले का या रोडने चालले? नाही मी पतिव्रता बाई, मी महाराजाचं ऐकलं रात्री, तुम्ही जेवले शम्या नाही जेव्हा तेव्हा मला बघ मी दूध देत असतो, मी कुठं जाऊ शकतो? हे उत्तर समर्पक नाही म्हणले, तुम्ही जेवल्याशिवाय जेवणारच नाही, मला डबा घेऊन यावं लागत नाही. तेव्हा मला हे बघ, मी रात्रीची महाराजात कीर्तनला होतो पेलेलं पण होतो. मला माहिती महाराजांनी काय सांगितलं, घाबरून जाऊ नको, तुपल्या हातामध्ये डबा घे, जेवण डबा हातामध्ये घेतला, तुला 2 रस्ते लागते, एक इकडं जाणारा एक इकडं जाणारा, डबा खाली ठेवून कान लाव. ज्या रस्त्यातून तुला पेताड आवाज येईन त्या रस्त्यात आपले तर त्यांच्यात बदल आहे महाराज. काय जीवन होतं महाराजाचं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ती काय अधिकार होता महाराजांचा? हो, महाराज भजन. महाराजांनी सांगितलं बघ, हे घरी आली आणि हातरल्या भाकरी थापल्यास. जुन्या काळात अशी हातर भाकरी थापायची आणि चुलीवर भाजायची. हो, चुलीवर. आमची आई पहाटे 3 वाजता उठायची. जुना काळ होता, फार गरिबी होती, ऊस तुडीला जावं लागायचं म्हणून लवकर उठावं लागायचं. बाबा आई पहाटे 3ला उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची. आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठीबाबा होऊन गेले. महाराजांना माहिती आहे, फार विद्वान होते. बाबा आम्हाला रोज ज्ञानेश्वरीच्या 3 वव्या पाठ करायला द्यायचे, पण त्या काय माझ्या पाठ होत नसायच्या. असं म्हणतात ज्याची तब्येत कमी आहे त्याला भांडणाचा नाद असतो. माझा दिवस त्याच्यात निघून जायचा आणि मग मला काय त्या पाठ होत नसायच्या. पण कोणीतरी सांगितलं म्हणजे महाराज पाठ केलं की ध्यानात राहत. तर पाठ जाग येत नसायची, पण ते 6 महिन्याचा काळ ऊसतोडीचा राहायचा. हातरल्या अशा भाकरी थापायची नाही. तुम्हाला पाठ 3 वाजता जाग यायची आणि जाग आली का मी माझ्या आसनावरती अंथरुणावरती उठून बसायचो आणि मोकार काय बसवा म्हणून हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यायचो.
पाठ 3 वाजता ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायचो. परिणाम मी कीर्तनकार झालो. उभ्या महाराष्ट्रभर फिरतो. माझ्या आईचे उपकार. माझी आई पाठ 3ला उठायची. आता तुम्ही 9 वाजता उठा तर तुमच्या पोराने काय करा? काही नाही महाराज, म्हातारपणाला आमच्या कमरात लाद घाला आणि चंद्रभागेची कडील काढून द्या एवढीची इच्छा. कठीण तुम्हालाही लवकर उठावं लागेल सकाळी आणि तुमच्या पोराला उठून तुम्हाला शिकावं लागेल. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. तुमचा मुलगा तुम्हाला, आमचे लेकरं पहा बरं किती गोड दिसतात. आता किती चेहरे गोड आहेत त्यांचे, गाल पहा कसे सफरचंदान दिसते. किती गोड पोर आहेत पहा बरं तुम्ही. हा, आणि आपले पहा बरं असं वाटतं आताच गांजा सुरू केला काय काय नाही. कठीण त्या लक्ष ठेवा मार. हो ऐका, हे काय माहिती आहे का? हे परमार्थाचं तेज आहे. हे ज्ञानेश्वरी वाचल्याचं तेज आहे. रोजच्या हरिपाठाचं तेज आहे. हो महाराज, आमच्या आई हातरल्या भाकरी अशा आवलीने अशा हातरल्या भाकरी थापायला सुरुवात केली आणि चुलीवर भाजल्या. हो, आणि त्याचं टोपलं आणि त्या टोपल्यात हिरव्या मिरच्या ठ्याचा टाकला का भाकरी. हिरव्या मिरच्या ठ्याचा कळतं ना तुम्हाला? मी एकदा कोल्हापूर भागात जेवायला गेलो आणि नवऱ्यान बायकोला आवाज दिला म्हणजे ए काय बाबाला चटका दे ना. मी पळायला रस्ता पाहत होतो मागून, कुठं राही का गेला आपलं पळून. तेवढ्यात बाई आली, बाबा म्हणलं कुठं देऊ चटका? म्हणलं ताटातच द्या बाई, आपलं काही शरीर एक चटका घ्यायला. हिरव्या मिरच्या ठ्याचा त्याच्यावर टाकला. एक त्याला वरतून भाकर बांधली, टोपलं घेतलं डोक्यावर, निघाली ना महाराज. 3 रस्ते लागलेले होते तिला. पहिल्या रस्त्याला कान लावला, आवाज नाही आला. दुसऱ्या रस्त्याला कान लावला, आवाजच नाही आला. आणि तिसऱ्या रस्त्याला कान लावला, आवाज आला. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पळायला लागली त्या रस्त्याने ज्या रस्त्याने आवाज आला. आवाज रस्त्यातून येतो हे महत्वाचं नाही. माझा नवरा उपवास हे फार महत्वाचा आहे. जिल कळालं तिल पतिव्रता म्हणतात. माझा नवरा उपवास आहे. आवाज येतोय मत. खरं सांगा बरं, तुम्हाला रस्त्यातून आवाज आला असता तुम्ही भाकरी घेऊन गेले असते, गावात सांगायला आले असते? गावात सांगायला खोटं बोलत ते काय मी 16 सोमवार केले मग आवाज आला, पिंडीतून आला. नुसत्या खडे साखरेवर सोमवार केले, नुसत्या खडे साखर. खडी साखर कळते ना तुम्हाला? कोईचे खडी साखरेवर सोमवार आहेत. आता आलेत ना श्रावणातले सगळे 4 श्रावणातले सगळे सोमवार. तर पण पाय ना, मला आवाज आला. सगळ्या गावाला नेलास. आम्ही आळंदीच्या आमच्या पैठणच्या सोहळ्यात पाहतो. आळंदीच्या आम्ही पैठणच्या सोहळ्यात पाहतो. आळंदीच्या सोहळ्यात पाहतो काही महिला तिकडे असतात. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञान. अरे मी म्हणलं घरचा ज्ञानबा साऱ्या गावात भीक मागत होते 15 दिवस. मै बायको पंढरपूरला गेली, भाकर घ्यायला कोणी मला भाकर खायला, भाकर नाही मला. आणि इकडं ज्ञानबा तो मला. अरे घरच्या ज्ञानबाला जीव लाव, तिकडे कोणी लावतोय? कठीण आहे महाराज, अवघड आहे. खरा परमार्थ कुठं दडलाय पाहता. आवली निघाली, रस्त्याने पळत होती, एक काट्याची फांदी तिच्या पायाखाली आली. कथा सगळ्याला माहिती, मी त्यातला भाव फार गोड सांगणार आहे. भाव घ्या. एक काट्याची फांदी आली, एक काटा मोडला तिच्या पायामध्ये. आतंकाने वेदना झालेला आवाज दिला, कोणी आहे का रे? कुणी माझ्या पायातला काटा काढेल का रे? आवाज द्यायला लागली. हो ऐका, इतक्यामध्ये काय झालं माहितीये का? एक माणूस दिसला तिला. काय करत होता? खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी चारतसी, धिनू सावळा जग जिठी. गाया चारणार. अरे गुराखी दादा, माझ्या पायातला काटा काढतो का रे? आवाज दिल्याबरोबर तिने गुराखी पळत आला. ए बस खाली, तुझ्या पायातला काटा काढतो. ऐका, आणि गुराख्याने म्हणजे जगाच्या मालकानी आवलीचा पाय स्वतःच्या मांडीवरती घेतला. खरं सांगू तुम्ही ऐकता सगळे, माझं वाक्य पुन्हा कान देऊन ऐका. जगाच्या मालकाने तिचा पाय मांडीवरती घेतला. ओ वाडीकर मंडळी, आपला पाय त्याने मांडीवर घ्यावा एवढं आपलं निश्चित भाग्य नाही. किमान त्याचे पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागते एवढी कृपा करून ठेवा. एवढं पुण्य कमवीत चला, किमान त्याचे दरवर्षी पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला टेकतील. काय कृपा असेल महाराज. तिने पाय मांडीवर. आणि काटा काढण्याचे 2 नियम आहेत. आपण सगळे शेतकरी माणसात, फक्त आठवण करून देतो कोणते 2 नियम. पहिला नियम आहे, ज्या बाबळीचा काटा शिरला तिच्याकडे पाहून वाकोल्या दाखवा लागत, तिकडं दाखवा. आणि मग काटा काढणार इकडं काटा काढतो. आता शेतकऱ्याच्या लक्षात येईल मी काय सांग. आणि काटा काढण्याचा दुसरा नियम आहे, ज्या जागेवर काटा भस्कारला तिथला काटा जर दिसत नसन मातीने, असंच ना. आणि मग तिथं काय वॉटर फिल्टर थोडंच होतं. देवानी महाराज जगाच्या मालकाने असा पाय मांडीवरती घेतला आणि त्या पायातला जो काटा मोडलेला होता ना
देव त्या काट्यालाच बोलायला लागला. आता काट्याचा आणि देवाचा सांगतो, भाव फार गोड आहे, तुम्ही कान देऊन ऐकलात तुमच्या लक्षात येईल. आता काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. काटा बोलतो देवाला, काटा बोलतो देवाला, देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा, आता मी नरकात जाईन का रे? ऐकता तुम्ही सगळे, पुन्हा ऐका. काटा बोलतो देवाला, देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा, आता मी नरकात जाईन का रे? त्यावेळेस देव बोलतोय काट्याला, नाही काट्या, देव बोलतोय काट्याला, नाही काट्या, माझ्या भक्ताच्या पायात तू आधी रुजण्याआधी, टोचण्याआधी, बोचण्याआधी काय झालं माहितीये? माझ्या भक्ताचं पायाचं रजकण तुझ्या जिभेला लागलं. आणि माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकरणाची ताकद सामान्य समजू नको. आता पुढच्या जन्मात तू बाबळीचा काटा होणार नाहीस काट्या. तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचा काटा न होता काट्या, तू पुढच्या जन्मामध्ये नरकामध्ये न जाता पुढच्या जन्मामध्ये माझ्या बायकोच्या म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरच एखादा सोन्याचा दागिना होशील, एवढं पुण्य प्राप्त झालं तुला. पुन्हा काट्याने शेवटचा प्रश्न विचारला. काट्याचा आणि देवाचा संवाद आहे का बरं. आता पुन्हा शेवटचा प्रश्न काट्याने देवाला विचारला, देवा ए देवा तुला 56 प्रकारचे भोग उज्जैनला खायला भेटतात. उज्जैनला गेलंय का कोणी? उज्जैनला खायला भेटतात. 56 प्रकारचे भोग तुला पंढरपूरला खायला भेटतात. 56 प्रकारचे भोग तुला आळंदीला खायला भेटतात. 56 प्रकारचे भोग तुला पैठणला खायला भेटतात. तरी 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून तू हिच्या पायाचं रजकण खायला आलास, असं हिच्या रजकणात काय आहे? मीच एकटा आलो असं नाही, माझ्या सहित अखंड सगळे देव या पायाचं रजकण खाण्याकरता येतात. कसे? धावत चालती मागे मागे, धावत चालती चालती देव इच्छिर मागे, देव इच्छिर मी एकटाईचं रजगण खायला आलो असं नाही, माझ्या सहित अखंड 33 कोटी देव धावत चालते मागे मागे, सगळे पाठे मग धावत राहतात. पण खरं सांगू काट्या, या रजकणाची ताकद आहे ती कशात नाही. काटा काढला आणि जगाचा मालक निघून गेला. ऐका बरं, प्रसंग मला पुढे सांगायचा आहे. जगाचा मालक निघून गेला, विठोबा नाव सांगून गेला, माझं नाव विठोबा आहे. काय रागाला मारा जावलीला विठोबा नाव सांगितले. पण ऐका, तुकोबाराकडे भाकरी घेऊन गेली, तुकोबाराने विचारलं, आवले उशीर झाला, तुला रस्ता सापडला नाही का? सापडला ना महाराज. आवले तुला उशीर झाला, वाट चुकलीस का? नाही ना महाराज. मग वेळेवर का नाही आलीस? आवलीने सांगितलं, महाराज पायात काटा शिरला होता हो, आणि काटा काढण्याकरता एक गुराखी आला होता. कोण आला होता? काय नाव त्या गुराख्याचं? तुकोबाराला सांगितलं, महाराज माझ्या पायाचा काटा काढायला विठोबा नावाचा गुराखी आला होता. माझ्या तुकोबारायच्या ना दोन्ही डोळ्यात डबडब पाणी भरून आलं आणि एका डोळ्यातून 2-2 धारा व्हायला लागल्या. आणि तुकोबाराने सांगितलं, आवले इथं भजन करतो ना त्याचं नाव तुकोबा, इथं भजन करतो ना या अरण्यात त्याचं नाव तुकोबा, आणि माझं भजन ऐकायला येतो त्याचं नाव विठोबा. विठोबा आणि तुकोबा सोडून या अरण्यात कोणी येत नाही. ज्या आरती आला होता तो आरती माझा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा आला होता, आणि तुझ्या पायातला काटा काढत होता, आणि तुझ्या पायाचं रजकण खात होता. संपला माझा दृष्टांत. उत्तर द्या मला. आवलीच्या पायाचं देवाने रजकण खावं किंवा आवलीच्या पायातला काटा काढायला यावं, असं आवलीकडं कोणतं पुण्य होतं? आवलीने भजन केलं असं कोणत्या चरित्रात आहे का? तुकोबारायचं सगळं चरित्र वाचा, कोणत्याच ग्रंथात नाही आवलीने भजन केलं. आवलीने देवाला शिव्या दिल्या असं चरित्रात येईल, पण भजन केलं असं नाही. मग भजन केलं नाही तरी देव काटा काढायला येतो, हे काय कारण आहे? अहो ऐका, आमच्या आवलीने भजन नाही केलं, पण भजन करणाऱ्याला उपाशी राहू दिलं नाही. माझ्या तुकोबाराला अनवाणी पायाने भाकरी घेऊन जायची आणि भाकरी खाऊ घालायची तुकोबारायनला. अहो भजन करणाऱ्याला जीव घालणाऱ्याचा एवढा अधिकारी, तर भजन करणाऱ्याचा केवढा असेल. नाम वाचे श्रवणी कीर्ती, वाचीन भजन केलं पाहिजे, केवढा अधिकार असेल. अहो आमचा तुम्ही पंक्ती घालणाऱ्याला एवढं पुण्य भेटतं, तर आमच्या भजन करणाऱ्याला केवढं पुण्य असेल, केवढं भजन करणाऱ्याला. पण
किती मोठा काळ सुंदर असेल महाराज. हे कोणाचे कारण आहे? भगवंताची लीला आहे. नाम वाचेने नाव घेतलं पाहिजे, नाम वाचे, श्रवण केली पाहिजे. श्रवणाने मोक्ष मिळतो. ऐका ऐका, दुसरा उपाय सांगितला श्रवण. श्रवणाने मोक्ष मिळतो. हो मिळतो. वो बी सांगतो त्याच्याकरता. ऐका सगळ्यांनी. मनाचा मारू न करिता, मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येतो मोक्ष वयायता श्रवणाची माझी. श्रवणाने मोक्ष मिळतो. आता कोणाला मिळाला श्रवणाने मोक्ष? त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो, कान देऊन ऐका. तुम्हाला नेवासा गाव माहिती आहे का? नेवासा गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवाशा नावाचा एक तालुका आहे. आणि त्या नेवाशा गावात काय झालं, एका बाईचा नवरा मरण पावला. ऐकता तुम्ही सगळे? एका बाईचा नवरा मरण पावला. जुन्या काळची पद्धत होती सती जाण्याची. काही मैत्रिणी जवळ आल्या, फोडारीच्या बांगड्या, नेसवातीला पांढरी साडी, करातीचं मुंडन, आवाज द्यायला लागल्या. मैत्रिणी जवळ जमल्या तर हिने कानात सांगितलं, मैत्रिणींनो काय मला मरा वाटत नाही ग, माझा नवरा ना आम्ही दोघं खूप भजन करायचो, मला असं वाटतं अजूनही त्यांनी जिवंत व्हावं आणि आम्ही दोघांनी भजन करावं. ऐका ऐका कान देऊन. हो भजन करावं वाटतं, पण आता ते जिवंत होतील काय? त्या मैत्रिणीने कानात सांगितलं, म्हणले तुपला नवरा जिवंत होईल. म्हणले कस काय? मी एक काम कर, गावाच्या बाहेर एक साधू बसलेला आहे, जाऊन त्या साधूच्या खांबाला टेकून आहे, जाऊन त्या साधूच्या पाया पड, तो साधू वरतून आशीर्वाद देईल, सौभाग्यवती भव, आणि तुझा नवरा जिवंत होईल. म्हणले होईन असं? मग करून पाहायला काय हरकत आहे. महाराज तिरडीवरती नवरा रचला आणि तिरडीच्या पुढे बाई पळत होती. पळता पळता गावाच्या बाहेर गेली आणि खांबाला टेकून बसलेला साधू पाहिला. सूर्या इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं. लखलखी दिसणारे साधू, खांद्यावरती केस आलेले होते आणि सूर्य चमकावा असा चेहरा चमकत होता. ते साधूकड पाहिलं नी पायावर डोकं टेकवलं. काय पाहता घडावं असंच घडलं. ज्ञानोबारांनी त्या साधूने वरतून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्या साधूचं नाव संत श्रेष्ठ ज्ञानोबाराया. आशीर्वाद दिला. बाईला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. बाई उठून उभा राहिली, म्हणली माऊली तुम्ही दिलेला आशीर्वाद खराय. माऊलीने सांगितलं साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद कधी रिटर्न जात नाही, तो काही ना काही काम करून जातो. साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद कधीच रिटर्न जात नाही, तो काही ना काही काय करतो, काम करून जातो. आपल्या भागात एक वामन भाऊ नावाचे संत होऊन गेले. वामन भाऊ ज्या गावातून जायचे त्या गावातल्या लोकांना मिरच्या मागितल्या. लोक म्हणले या महाराज दर्शन करून पैठणचं घेऊन जा माघारी जाताना. ऐका जाता जाता काय झालं, पाठीमागं जाताना एवढं काही चिंता करू नका म्हणले घेऊन जा. माघारी आले तर घरात शिरले. ज्या घरात बाई होती ती म्हणली मालक घरात नाहीत. ज्या घरात मालक होती ती म्हणले मालक म्हणला मालकीनच घरी नाही. मालक आणि मालकीन दोघं होते तिथं म्हणले पोरं घरात नाही ना आमच्या हातात काही नाही. जिथं पोरं होते तिथं पोरं म्हणले आमच्या हातात अजून आई बापन काही दिलंच नाही आणि कोणीच मिरच्या दिल्या नाही. ऐका ऐका तुम्ही सगळे ऐकता ना. ऐका महाराज गाडी चालवणारा गडी होता का, तशीच गाडी गावाच्या सीमेवर आणली आणि चालवत असताना गाडीत हाकवत असताना पाठी बघून म्हणला, पाठीमागं बघितलं, म्हणला भाऊ आपण लोकाला मिरच्या मागायला आलतो, अहो पिकल्यात मिरच्या पण लोकांनी आपल्याला दिल्या नाहीत. भाऊ सहज म्हणले अरे राजा पिकल्या होत्या म्हणून आपण मागायला आलतो, आता इथून पुढे त्या गावात मिरचीच पिकली नाही तर काय मारायला मागायला. तेव्हापासून आज तागायत त्या गावात मिरची पिकत नाही. हा साधूचा इतिहास. साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद कधी रिटर्न जात नाही, तो काही ना काही काम करून जातो. म्हणून घेता आला तर साधूचा आशीर्वाद घ्यायचा, नाही तर साधूचा शाप कधी घ्यायचा नाही. लक्षात ठेवा. साधूचा आशीर्वाद. हो ज्ञानोबाराने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. आणि बाईन सांगितलं महाराज माऊली तुमचा आशीर्वाद खरा आहे तर तिरडीवरती चाललेला नवरा माझा आहे. सांग तुझ्या नवऱ्याचं नाव. नवऱ्याचं नाव सांगितलं. माझ्या नवऱ्याचं नाव आहे म्हणले सच्चिदानंद. आवाज दिल्याबरोबर ज्ञानोबाराने सच्चिदानंद बाबा. झोपेतला माणूस जागा बाबा, तसा तिरडीवरला माणूस उठून खाली आला. मेले माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्रासी लगा, कैसा वासुदेव बोल तू बाळा पोटी माय. काय केलं? आवाज दिला. मृत्यू मुलगा
माणूस उठून खाली आला आणि ज्ञानोबाराच्या पायावर डोकं टेकवलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. ज्ञानोबाराय मी तुम्हाला सगळं आयुष्य वाहून देतो. ज्ञानोबाराय आपल्यासारखे नव्हते. ज्ञानोबाराय म्हणले जर सगळं आयुष्य मला वाहून देता तर मला देऊ नका, काय या जगाकरता देऊन टाका. काय करू महाराज? माऊली म्हणली एक काम करा, मी सांगतो तुम्ही लिहिण्याचं काम करा. ज्ञानोबारायने सांगायला सुरुवात केली. ज्ञानोबाराय म्हणतात रिकामे तोंड करू गेली बडबड गीता येसे गोळा तुडली. लिहायला सुरुवात केली. काय ज्ञानोबाराने ज्ञान बाहेर आणलं. लोपले जान जगी प्रगट होय बोली. कोणी आणलं ज्ञान? मग ज्ञानाग्नी संपर्गे कडसिले निविवेके ज्ञानाले परिपाके अमोदासी. तुपा इतकं स्वच्छ ज्ञान जगाच्या समोर ज्ञानोबारांनी मांडलं. ऐका ऐका महाराज, एवढं सगळं ज्ञान ज्ञानोबाराने आणलं. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचंही नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत कोणाचं नाव नाही. पण ऐका, शेवट काय म्हणा ज्ञानेश्वरीला म्हणावं लागलं. शके 1212 उत्तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरी लेखकू झाला. आता आपण सगळे बाबाकडे जाऊ, सच्चिदानंद बाबाकडे, आणि सच्चिदानंद बाबाला विचारू बाबा ज्ञानेश्वरीत कोणाचंच नाव नाही पण तुमचं नाव ज्ञानेश्वरीने घेतलं, असं तुमच्याकडून काय घडलं? तर त्यावेळी सच्चिदानंद बाबा सांगतील काहीच नाही बाबा, मी ज्ञानोबारांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी हाताने लिहिता लिहिता श्रवण घडली. परिणाम माझा काळ उद्धरून गेला. नाम वाचे श्रवणी कीर्ती. श्रवणाने मोक्ष मिळतो. आता विठ्ठल पाय चित्तामध्ये धारण करणं, त्याचा काय अर्थ लावायचा? त्याच्या संबंधीचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये घेणं म्हणजे काय होणं? अभंगाच्या दुसऱ्याच्या केला. कोणी ऐका, आपल्या जन्मापासूनच्या मृत्यू जे मधलं अंतर आहे ना ते सार्थक करण्याकरता मिळालेलं आहे. पण आपण निवांत आहोत, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण लोकांना विचारलं काय चाललंय, लोक म्हणतात बरंच. बरं नाही, खरं काय आहे ते सांग. इथं काही बरं नाही, नामामणी येते काही नसे बरे, क्षणाचे ते खरे सर्व आहे. इथं काही खरं नाही. इथं आपण ज्याच्यामध्ये राहतो ना ते आपला काळ सार्थक होईन देईल असं वाटत नाही. येऊन पाठीमागं कोणाचाच काळ सार्थक होऊन दिला नाही आणि आपला होईल असं वाटत नाही. आता तुम्ही घरी गेलात ना, घरी गेले तुमच्या दरवाजाला उंबरा आहे. उंबराच म्हणतात ना तुमच्याकडे, आडवा असतो त्याला उंबरा. त्या उंबऱ्याला विचारा, उंबरे दादा किती लोक जाताना पाहिले रे? तू उंबरा सांगल वा महाराज वा, जय हो, गोड वा.
आजा मेला. त्याने सांगितलं ए तुझा आजा जाताना मी पाहिला. उमऱ्याने सांगितलं ऐका ऐका. उमरा सांगतोय तुझा पंजा जाताना मी पाहिला. ए तुझा बाप जाताना मी पाहिला. तू काय सांगतोस मला? खरं सांगू तुला सुद्धा जाताना मी पाहणार आहे. तुझे नातू पण तू सुद्धा मी जाताना पाहणार आहे. आता तुझा नंबर आहे ध्यानात राहू दे. तर उमऱ्याला हात जोडून विचारा उमरे दादा एवढे लोक जाताना पाहिले. आमच्या आज्याकडे 200 एकर जमीन होती. काही गुंठा सभर हातात नाही त्यांनी पाहिले करते. ते उमरा सांगायला नाही दादा मी एवढा निबर माणूस आहे. मी सगळ्याच्या लाथा खातो पण इथंच घरातले सगळे लाथा आणतात का नाही उमऱ्याला. पण तो म्हणतो मी एवढा निबर माणूस आहे मला सगळे लाथा घालतात पण मी इथंच आहे. मला माहिती आहे किती लाथा मारू द्या याला इथलं काही नेताच येत नाही. आपण काही नेऊ देत नाही. आपला नियम आहे. मग सांगा कल्पना करा बारीक. मायबाप तो जर आपल्याला काही नेऊच देत नाही तर त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ आहे का? अजिबात नाही. हे लोक आपले नाहीत महाराज. हे लोक म्हणायचे माय मारा आणि मावशी उराव. ही मावशी कोरोनात दिसलीच नाही कुठं गायब झाली. ही पॉझिटिव्ह माणसं बसायला पाहिजे. बस बाई घडीभर आम्ही फिरून येतो जरा. या गुरु बहिणी साखर बहिणी चट पळून गेल्या कोणी थांबले नाही. साख्या भेटायला नाही आल्या पटापटा. कोटीत महाराज लोक आपले. अहो परदेश आमच्याकडे एक म्हातारं मेलं. ऐक रे परदेश आमच्याकडे एक म्हातारं मेलं. म्हातारं खुटीलो तुमच्याकडे बांधतात का असं माणूस मे त्याच्या नाकात बोळे घालतात कापसाचे कानात बोळे त्याच्या तोंडात बोळ त्याचं खुटीलं मागं बांधलं. जाम बांधून टाकते काय उठत आहे का पळून जात आहे का काय होतं पण ते असं बांधलं ते जाम. ते असं निवडून आले ते पाहत. अहो त्याला 4 पोरी होत्या. एक पोरगी त्याची पाठो द्यायला दिलेली होती. एक पोरगी त्याची बिडायला दिलेली होती. एक पोरगी त्याची पुण्याला दिलेली होती. आणि एक पोरगी त्याची मुंबईला दिलेली होती. मी गावाचे नावं ठळक सांगितले. गेले तिकडे तर भेटून या त्यांना. 4 पोरी दिलेले. हो 4 पोरी दिलेले. आणि माणूस म्हातारा तर गेलो. आता 3 पोरी पटकन आल्या. पण मुंबईवाली यायला उशीर लागला. रडायला लागल्या मोठमोठा. दादा आमच्याकडं पाहला. दादा आम्हाला बोलाला. तुमको बोलाला. दादा आमच्याकडं पाहला. आणि खरंच दादा मग का आली ग थांबन कधी थांबन कठीण रडायला लागल्या मोठमोठ्या. दादा आमच्याकडं पहा दादा आम्हाला बोला. म्हणलं अरे घ्या उरकत 10:30 काटा गेलाय. एवढ्यात म्हातारे हो एवढ्यात आतून आवाज आला महाराज मुंबईवली नाही आली. दादाला कसं वाटतं येऊ दे. म्हणलं येऊ दे बा आपलं काय म्हणणं नाही. म्हणलं तेवढ्यात मुंबईवलीच्या दारात गाडी आली. मुंबईवलीच्या दारात गाडी आली. तिने लोक असा दरवाज्यात लुटून दिला. दादा की दादाच्या अंगावर उडी. आता दादाच्या अंगावर उडी मार आणि रडा. तिला समजून घ्या लोक वाढायला समजून घ्या. तू मोठी आहे तो लक्ष द्या तो तरी समजून घ्या रडून. आणि ती रडा दादा आमच्याकडे पाहला. दादा आम्हाला बोलाला. दादा तुम्ही का बोलाला. दादा तर तुम्ही गेले आमचं कसं होईल. आता पोराला कपडे कोण घेईल. आम्हाला साड्या कोण घे. जावायला चोरून पैसे कोण नाही. ऐकायचं जर बरं असतं ऐकायला. मी आपलं भांडवलापुरतं ऐकलेलं मोठमोठ्यानं रडायला. का करावं कळालं मा काय झालं. तिला लोक वडीत होते. हो ऐका तिला लोक वडीता काय झालं. त्याचा हात असा दादाच्या हाताकडे गेला. आणि दादाच्या हातात दादाच्या बोटात होती 5 तोळ्याची अंगठी सोन्याची. तिचा हात असा दादाच्या हाताला बोटाला लागला त्या अंगठीला. आणि अंगठीला हात लागल्याबरोबर तिने आवाज दिला. पाना दादाच्या हातात कशी अंगठी दिसती. मग तुमच्या पाठवता लिंक बसन तीन कशाला बोला. तिने इकडून मोठ्याने आवाज दिला. आपल्याला देईल म्हणले तर मग बिडावलीन ग बसन तीन कशाला बोला. तीन तिकडून आवाज दिला. अजून तरी कुठं बिघडलंय तो आज हातान तू सोनाराकडे घेऊन जाय ना. मग पुण्यावलीन ग बसा ना. पुण्यावलीने इकडून आवाज दिला. ती म्हणली चौघी समान वाटण्या करा नाही तर दादाच्या हातम्याला शांती लागणार. कठीण आहे महाराज. हे लोक आपले नाहीत. हे लोक जर आपले नाहीत तर त्यांच्या संगतीत राहण्यात काही अर्थ नाही. हे लोक आपले दिसतात वाटत नाहीत. खरं सांगू आपल्यासोबत असणारे माणसं आपल्यासाठी काहीतरी करणारे असावे त्याला म्हणतात आपले माणसं. किती माणसं आपल्या सुखदुःखामध्ये उभा राह. काय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळे होते. एक माणूस कमवला होता. एक माणूस. बाजीप्रभू देशपांडे सारखा मावळा कमवला होता. एकटा खिंडीमध्ये उभा होता एकटा. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याला सांगत होते बाजी काका या खिंडीत जो थांबणार आहे ना तो मारणार आहे.
बाजी काका या खिंडीत जो थांबणार आहे ना तो मरणार आहे, मी खिंडीत थांबतो, तुम्ही विशालगडावर जा. त्यावेळेस बाजी काकांनी सांगितलं नाही राज खिंडीत मी थांबतो, तुम्ही विशालगडावरती जा. दोघांमध्ये जुंपली. का कोण जायचं विशालगडावरती? सैन्य तर भरपूर आलेलं आहे, एकटे तुम्ही काही करू शकत नाही. बाजी काकांनी सांगितलं काही झालं तरी चालेल, पण तुम्ही विशालगडावरती जा, आम्ही खाली थांबतो, मी खिंड अडवतो, मी एकाही गनिमाल पुढे येऊ देणार नाही. राजा जोपर्यंत तुमच्या तोफेचा आवाज येत नाही गडावरून तोपर्यंत एकाही गनिमाला पुढे येऊ देणार नाही. राजा जोपर्यंत गंज पेटल्या जात नाही तोपर्यंत एकाही गनिमाला पुढे येऊ देणार नाही. राजा जोपर्यंत तुमचा इशारा मिळत नाही तोपर्यंत एकाही गनिमाला पुढे येऊ देणार नाही. राजा विशालगडावरती कूच करा. राजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजाने सांगितलं, बाजी काका खिंडीत थांबलेला माणूस मरणार आहे हो, मी मरतो, तुम्ही जा. त्यावेळेस बाजी काका बोलतात, बाजी एक मेला काय? बाजी एक मेला काय? बाजी दोन मेले काय? आणि बाजी 1000 मेले काय? बाजी मारण्याचा काय असणार आहे? बाजी लाख मेले तरी चालतील, 5 लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराज जगला पाहिजे ना. तुम्ही काय मावळे कमवले तेव्हा? एक माणूस कमवला होता. सगळे संपले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. सगळे गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत. अशी मित्र कमवले होते, अशी माणसं होती. महाराज जीवाला जुना काळ वेगळा होता बा. माणूस जर म्हणला ना मी इथून आलो, इथंच थांब, तर तो माणूस जर 2 तासाने आला तरी माणूस तिथंच दिसायचा. इतके इमानदार लोक होते. तुमच्या काळात बाबा इमानदारीची लोक, आमच्या काळात एवढे बेमानी लोक आहेत. ती फोनच खोटं बोलायला लागली आता. माणसं नाही खोटं बोलत, फोनच खोटं बोलत आहेत, खरं बोलतच नाही. कठीण काळाला महाराज, अत्यंत कठीण. लक्षात ठेवा, भरवसा कोणावर ठेवा मोठा प्रश्न आहे. इतका काळ भयानक आला, भरवसा कोणावर ठेवा हा मोठा प्रश्न आहे. ज्या कुंपणार भरवसा ठेवा ते कुंपणच शेत खाऊन जातं. अत्यंत कठीण अवस्था आहे. म्हणून महाराज अत्यंत या धकाधकीच्या या व्यवस्थेच्या जीवनात आपण जगतो ना, लक्षात ठेवा काळ अत्यंत भयंकर आहे. आपला काळ सार्थक झाला पाहिजे. कशाने? धरीला मनी विठ्ठल, मनामध्ये विठ्ठल धारण केला की काळ सार्थक होईल. अजून कशाने होईल महाराज काळ सार्थक? महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कीर्तनाचा समारंभ,
कीर्तनाचा समारंभ. कीर्तनाचा समारंभ पाहिल्यावर काळच. हे बघा, एखादा माणूस रस्त्याने चालला आणि सहज त्याचं असं लक्ष गेलं, म्हणजे काय चाललं काय नाही इकडं, कीर्तन आहे का, असं कीर्तनाकडे त्याने पाहिलं जरी तरी त्याचा काळ सार्थक होऊन जातो. आता कीर्तनाच्या समारंभाला काय काय लागतं? इतके सुंदर गायक मंडळी लागतात, इतके सुंदर मृदंगाचार्य लागतात, असं सगळं वातावरण लागतं. आता आपली छोटीशी वाडी आहे, पण एकाच्या ताकदीची लोक तुम्ही बोलवलेली आहेत. विशेष आहे बरं का. कार्यकर्त्यांना धन्यवाद. अतिशय सुंदर नाही, किती सुंदर आमचे सगळे विद्यार्थी मंडळी, महाराज मंडळी, सगळं किती गोड प्रसंग. छोटंसं गाव, सिस्टम अतिशय सुंदर, सगळी व्यवस्था जिथल्या तिथं. याला काय म्हणतात? समारंभ. आणि असा समारंभ असला की माणसाचा काळ सार्थक होऊन जातो. त्याच्याकरता भजनाने जसं भोजनाला काही गोष्टी लागतात का, तशा भजनाला सुद्धा काही गोष्टी लागतात. नाही तर भजन आहे मंगळवाणी नरका जाणे चुकेना, असं नाही चालत. मग त्याला सुद्धा काही भजनाला जसे काही लागतं, लावणी मृदंग श्रुती घोष. महाराज वा गोड बहुत बढिया वा. श्रुती घोष. लावणी मृदंग श्रुती घोष. लावणी मृदंग श्रुती घोष. भजनाला काही गोष्टी लागतात. लावणी मृदंग, मृदंग श्रुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस. भोजन आणि भजन जवळचे शब्द आहेत. भोजनाला काय काय लागतं का? ज्ञानोग्रंथा सुग्रणी आणि उदारी, रसज्ञानी जेवणारी, मिळती मगावतरे हतू जैसा. ज्ञानोग्रंथ चार गोष्टी भोजनाला लागतात. एक तर सुग्रण बाई लागते, बाई उदार लागते, जेवायला आलेले रसज्ञ लागतात आणि जेवणारे भक्कम लागतात. अशा चार गोष्टी लागतात, त्याला भोजन म्हणतात. एक तर बाई सुग्रण. आता सुग्रणबाई आपल्या खेड्यापाड्यात नाही, इकडून मुंबई पुण्याकडे गेल्यावर सुग्रणबाई असतात. मी एकदा माझं मुंबईत कीर्तन होतं 7 ते 9 तिकडे 7 ते 9 कीर्तन असते, तर नंतर जेवण. 7 ते 9 कीर्तन. एक बाई माझ्या पुढं बसलेली होती आणि मला म्हणले, कीर्तन संपले, म्हणले महाराज. म्हणलं काय? आपल्याकडे चालतं का जेवायला? भाषा ऐकूनच मळमळ होती माणसाला, खायचं का माणसाने. मी म्हणलं चला बा तुमच्याकडं तर तुमच्याकडं. मी तिच्या मागं निघालो, माय मग आमचे 10-5 जण निघलो. तुम्ही बाबा समोर मी आपलं मागं तिच्या मागं चाललो. मी म्हणलो 7 कीर्तनकार तुमच्याकडे होते जेवायला? ते नाही बाई तुला चालिले. आणि मी म्हणलं मग 7 नाही नेले, मलाच काय चालिलं? ते बाई मी रोज कीर्तनाला येते महाराज, मला मग घरी बाबा जेवायला नाही आवडत, पण तो आहे पातळ बाबाची आहे ना. तू आपला आवा घेतला दिसला म्हणून तुला चाललेलं बाकी काही नाही. मी आपलं तिच्या मागं निघालो. आमचे 10-5 जण टाळकरी. मी म्हणलं तर यांची मजा आहे. आतमध्ये गेलो, त्या मोठा बंगला होता, आतमध्ये गेलो. सोफा सेट आम्हाला बसायला, ते खुर्ची असतात ना, एकदा बसलं माणूस असं 2-3 बारे खालवर 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 ते खुर्चीवर होतं. असं त्या खुर्चीवर जाऊन बसलो मी सोफा सेटमध्ये. मी आपलं जो आता माय वाजाने त्याला गुदगुल्या तरी काहीच नाही झालं. मी आपलं जाऊन बसलो मोकळं. ते काही म्हणलं नाही, आपलं मोकळं. माय संग योग गडी नेला होता जरा दांडगा गावाकडून नेला. तर म्हणजे कशाला संकट होता म्हणलं, कोणी गाडी फिडी आली तर खाय मारून बस गाडीत. गडी जरा दाण माझ्या संग न्यायला. आणि मग तो आला आणि मी म्हणलं बसा इकडून. तो नीट तर बसा ना. तिने मोकळं अंग टाकून दिलं. मी जीच उडवलो की वर स्लॅपला लागलो, खाली पडलो. रपाट्या गडी होता एक असं पडलो खाली. काय करणार. बाई म्हणली महाराज असा सुंदर स्वयंपाक बनवते, अशी भाजी बनवते, अशा पोळ्या बनवते. मी पोळ्या बैल पोळ्यालाच खाल्ल्या होत्या, मध्ये खाल्ल्याच नव्हत्या. मला वाटलं पोळ्या म्हणजे पूर्णाच्याच पोळ्या आहेत काय न.
मला तर काय माहित चपात्याला पोळ्या म्हणतात. आता चपात्याला पोळ्या म्हणल्यावर पोळ्याला काही बेल न म्हणायचं का? कठीणच आहे की नाही. मी म्हटलं जरा जाते काय जेवायला मी आम्ही जेवा बहिणी माझ्याकडे बघून कणिक मळली. तिला वाटलं बाबा बारीक आहे उंडा बारीक धरू. असा उंडा मळला आणि 10-5 चपात्या लाटल्या. एक 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 चपाती अशी फुलकी फुलकी पुरीवून चपाती. आम्ही जेवायला बसलो. 2-2 वाट्या भाजीचे आले आणि एक 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 चपाती आमच्या ताटर वाढलेली होती. फुलकी फुलकी पुरीवून चपाती एक 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 चपाती आमच्या ताटर वाढलेली होती. माझ्या शेजारचा देऊन न्यायला होता का त्याने खूप आणलं उरक ना बिंगेऊन पाणी. मी आपलं पाणी घेतलं बिंगेल. मी म्हणलं पुंडलिकान सुरू म्हणलं त्याने सुरू केलं आक्रमण. आता दिवसभराची मला भूक लागलेली होती. मी काही जेवलेलं नव्हतं. मी सगळ्या चपातीचा एक घास केला. आता बारीकच होती पुरींचा. सगळ्या चपातीचा एक घास केला आणि वाटीत बुडीला भाजीच्या आणि तोंडात घातला. बाई लांबून पाहिलं. बाई म्हणली गाडी बारीक आहे पण आवरे जाद आहे म्हणली. दिसायला असं नव्हतं दिसं खायला पकाट दिसते म्हणली. दुसरी चपाती लाटली तिने माझ्याजवळ आली. हवा का म्हणलं टाका ना. आता भूक लागलेली होती मला. तिने दुसरी चपाती माझ्या ताटात टाकली. दुसरी चपाती टाकली माझ्या दुसऱ्या चपातीचा एक घास केला का भाजीत बुडीला आणि तोंडात घातला. बाई लांबून पाहिलं. बाई म्हणली बाई दिसतंय लाकडावून खातंय माकडावून. का नाही का काय म्हणली अवघडच आहे. तिसरी चपाती लाटली माझ्याजवळ हवा का म्हणलं टाका ना. आता चपात्या लाटून लाटून मनगट मोडायची बारी पाहिजे. बाई कावा कणिक मळायची का चपाती. आता सगळ्या अंगाला घामाला. बाई कावा घाम पुसायची का नाक पुसायची का. आता काय सांगा तुम्हाला पण बरं होतं. भूक लागलेली होती. एक एक चपाती आमच्या ताटात. अहो माय शेजारच्याकडे चपातीच जात नव्हती. ती नुसतं माझ्याकडे पाहायचं बाईकडे पाहायचं. बाई माझ्याजवळ आली मला म्हणली हवं का ते माझ्याकडे पाहायचं. मी म्हणलं हवं का ते म्हणायचं वर पाहायचं. चपातीत जाऊन दिली नाही पठ्ठेन. त्याचा हात वाळला. ते नुसतं अहो शेवटचं एवढा एक उंडा राहिला आणि बाई माझ्या जवळ आली. मला म्हणली बाबा म्हणलं का हवं का. माझ्या शेजारचं म्हणलं बाई त्यालाच हवं का हवं का हवं का ना. आम्ही काय बेल न खावा का आम्हाला वाट ना. ज्ञानोबरा म्हणतात नुसते सुग्रण असून जमत नाही. असलेली बाई उदार असली पाहिजे. जेवायला आलेले रसज्ञ असले पाहिजे. काय खायला त्या केलं त्यांना कळलं पाहिजे. मी आळंदीला शिकत होतो. आमच्या महाराजांनी आम्हाला सप्ताह करता पाठवलं. असे पोरं सप्ताह पाठवलं. आता सप्ताह करता पाठवल्यामुळं आधी हरिपाठ झाले रे. जेवण झाले रे कीर्तन. हरिपाठ झाले रे. मी कार्यकर्त्याला जवळ केलं. म्हणलं इकडे या. ते म्हणले काय. मी म्हणलं अरे जेवायला काय रे आज असं विचारलं. मी हळूच विचारलं शिपी आमटी आहे का नेमकी कोणती आमटी आधी सांग म्हणलं आम्हाला. त्यांनी मला हळूच सांगितलं. म्हणले महाराज आज जेवायला गुलाब का पाणी खाल्लं का हो तुम्ही. नाही खाल्लं चला माय सांग. मी नव्हतं खाल्लेलं का. मी म्हणलं बरं झालं गडीत गुलाब का पाणी. मला वाटलं नवीन काहीतरी दिवस मी भाया मागं सरेले सगळ्याच पुढे जेवायला. मला मी जेवायला बसतो माय पुढं परात येऊन ताट आलं. परात येऊन ताट. हो मध्ये कटुरं आलं. कटुरं गमीला कळतं ना तुम्हाला बारीक गमीला आलं. त्याच्यात पाणी ओतलेलं आणि त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या चोरलेल्या. इकडून श्रीखंड आम्रखंड बालुशे 2-4 प्रकारच्या पुऱ्या 2-4 प्रकारचे भजे त्याच्यात मांडलेले. सगळं असं त्याच्यात मांडलेलं. ते पाहिलं. सगळं पुंडलिका झाली. आम्ही जेवायला बसलो. पण ते गुलाब का पाणी काय ध्यानातच आहे ना. मी शेजारच्याला खूप आणलं. ते पुण्यातलं होतं. ते म्हणला मी म्हणलं ते गुलाब का पाणी कशात. ते म्हणलं महाराज ते कटुरं दिसतं गमिलं. म्हणलं हा त्याच्यात. मी म्हणलं कळत आहे मला गबस. बाबा मी एक पुरी मोडीली आणि त्या गुलाबाच्या पाण्यात बुडीली. माझ्या शेजारचा म्हणला बिडूकवाडीचा काय रे. म्हणलं नाही राव कीर्तनाला जात असतोय. त्यांनी सांगितलं बाबा इकडं गुलाबजाम खायचा असतो आणि हात त्याच्यात धुवायचा असतो. मग इकडं आम्रखंड खायचा आणि हात त्याच्यात धुवायचा. इकडे जिलेबी खायचे आणि हात त्याच्यात धुवायचा. ते फक्त डबकं हात धुवायसाठी दिलेलं आहे खायसाठी नसतं. त्याला गुलाब का पाणी म्हणतात. मला माहिती नव्हतं. कठीण महाराज. अहो एक तर रसज्ञ जेवणार. त्याला काय खायला केलं कळलं पाहिजे ना. एक गडी जेवायला आला. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. ताट वाढिलं. त्याने त्याच्यात पोळी घेतली. त्याच्यातच गुळवणी वतली. त्याच्यातच आमटी वतली. त्याच्यातच भात घेतला. त्याच्यातच कुरड्या चुरल्या. त्याच्यातच पापडाचा रद्दा केला. त्याच्यातच असं भजे भरून कुरकुरले. त्याच्यातच वरून लिंबू पिळलं. त्याच्यात वरून मीठ टाकलं आणि जेसीबी कोरा आता कालवर ज्याचे एक कोरा भरला. आता शेजारच्या जेव्हा घ्या घ्याव. ज्ञानोबर आहे म्हणतात रसज्ञ जेवणारे लागतात आणि जेवणारे भक्कम लागतात. 4 गोष्टी एकत्रित आल्या तर त्याला काय म्हणतात
भोजन म्हणतात. असं भोजन जसं होतं तसं भजनालाही लागतं. काय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीनी अंतःकरण. महाराज म्हणतात एवढं कीर्तनाचा समारंभ पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो. निर्दंब दंभ अंतःकरणामध्ये ठेवू नका, निर्दंब राहा. महाराज दंभ जर अंतःकरणामध्ये ठेवला तर लक्षात ठेवा आपलं जीवन निरर्थक झाल्याशिवाय राहणार नाही. दंभ अंतःकरणामध्ये ठेवू नका, दंभ सोडून द्या. दांभिक जीवन ठेवू नका. बघा येणार आपल्या हातामध्ये काही नाही. येणारा काळ अत्यंत भयंकर पाहतो पृथ्वीवरती. दादा एक विपरीत होईल. बहिणी भावा दोघांची विवाह लागतील. 5 वर्षाची नारी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. पुत्र वैल पित्याचं वैरी, नारी फिरतील घरोघरी. दादा विपरीत होईल. कैकाय कैकाय बाबा दुरेल माझा देश. म्हणून आपण काळजीने राहिलं पाहिजे की नाही, निर्दंब राहिलं पाहिजे. द्वेष नाही केला पाहिजे. कोण लहाना कोण मोठा, छोटा, ज्ञानी अज्ञानी हे सगळं भगवंत ठरवतो. ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत. आपण काय करायचं माहिती आहे, शुद्ध अंतःकरणाने जगत राहायचं. शुद्ध अंतःकरणाने जगत राहिलं की त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. शुद्ध अंतःकरणाने जीवन जगलं म्हणून निर्दंब सर्वथा दंभ अंतःकरणामध्ये ठेवणं. आणि निळोबारा म्हणतात हरीचं चिंतन केलं की नित्य समाधी माणसाला लागून जाते अभंगाच्या शेवटच्या चरणी. वा 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 जय हो स्वरूप जय हो. स्वरूप सिद्धी हरीच्या नामे नित्य समाधी हरी
गोड जय हो वा. जय हो गोड हरिला खुमाई टाळी वाजवा हा हा खुमाई टाळी 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 वा 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 जय हो हा हा जय हो हा हा वा वा काळ सार्थक केला त्याने किती सुंदर महाराज मुलं आहेत पहा तुम्ही असा काळ आला पाहिजे रोज आमचे महाराज लोक सांगतात कीर्तनातून आई वडिलाला सांभाळा आई वडिलाला सांभाळा आई वडिलाला सांभाळा हे इकडे लक्षात तुमच्यावर बोलतो ना आता आई वडिलाला सांभाळा रोज रोज पोरं आमचे सगळे सांगतात पण मी कधीच सांगत नाही आई वडिलाला सांभाळा म्हणजे मी आई वडिलाला सांभाळाच्या विरोधात आहे असं नाही मी आई वडिलाला सांगत असतो तुम्ही पोरांना सांभाळा म्हणजे आमच्यावर वेळ येणार नाही तुम्हाला सांभाळा सांगण्याची तुम्ही काय केलं माहिती आहे का आपलं पोरगं बापाच्या डोळ्यासमोर भररोज दरवाजात उभा राहून ते डीजेच्या समोर नाचताना दिसतं बापाचे काही डोळे गेले दिसत नाही त्याला इतका निर्लज्ज बाप जर जगाच्या पाठीवर जन्माला येत असेल तर धर्म संपायला वेळ लागणार नाही आधी बाप चांगला जन्माला घालावा लागेल आधी बाप समजून घ्यावा लागेल आधी आई समजून घ्यावा लागेल तर अपूर्व जन्माला येतात असे मुलं जन्माला येतात ना त्यांचे मायबाप धन्य आहेत कुळी कन्या पुत्र होती जी सात्वी तयाचा हरिक वाटे देवा आमचे विशाल महाराज आहेत आमचे शिरसाट महाराज आहेत अजय मातीच्या गोळ्याला घडवत आहेत आकार देण्याचं काम करतायत हे उद्या भविष्यातले इंदुरीकर महाराज ढोक महाराज असे असणार आहेत किती मोठं काम होणार महाराज हे सगळं अहो दोष असा आहे बघा घोळीत आहे मथरीचा जीव लहान्याला एखादी आणि म्हाताऱ्याचा जीव मोठ्याला एखादी म्हणून म्हातारी या घरात ये आणि म्हातारं त्या घरात ये
मग तरी इकडून तिकडे खुनी ती म्हाताऱ्याला. म्हातारा म्हणता गबास मी साप्त्यात गेलो होतो जेवायला साप्त्यात. म्हातारी म्हणली काय होतं जेवायला. म्हातारा म्हणलं शिपी आमटी होती, चपात्या होत्या, भाकरी होत्या, मला भात होता खायला. म्हातारी म्हणली एवढी आमटी मला प्यायला घेऊन यायची. म्हातारा म्हणलं साप्त्यातलं खाल्लं त्याला कीर्तनाला जावं लागत, पंक्तीचं खाल्लं त्याला हरिपाठाला थांबावं लागत, आणि पंक्तीचं खाल्लं त्याला वर्गणी द्यावं लागत. तेव्हा पंक्तीतलं खाल्लेलं पचत, नाही तर वर्षभर टेंगळ येतात माणसं. इथलं खाते तर घरी जाते. आम्ही नाही कीर्तनाला, तू जाय घरी तुला कळन. इथलं खायचं असन तर इथं राहावं लागल, आणि इथं जर राहता येत नसेल तर पंक्तीतलं खायचं नाही. खाणाऱ्यांना ध्यानात ठेवा, तुमच्या मागं वर्षभर देव लागल्याशिवाय राहत नाही. याचा कार्यक्रम कुठं करतोय मी. खायचं नाही तसं. देवाच्या प्रसादे करारे भोजन जरी असलं तरी पुढं सांगतो, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी वाजवून अशी. ज्याचं खावं मीठ त्याचं काम करा. हा, मग इथलं खाजन घरी जाऊन झोप जा. कसं काय जमणार नाही. मायबाप आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. येणारा काळ अत्यंत भयंकर येणार. मी आत्ताच सांगितलं, कोरोनासारखी महामारी येऊन गेली, अति भयंकर प्रसंग येतात. रोज रोडवरती रस्त्यावरती मरणारे माणसं आपण पाहतो. हा काळ अति भयंकर आहे. आपण याच्यामध्ये सावधगिरीने निष्ठेने जीवन जगलं पाहिजे. संत संगतीमध्ये आपलं जीवन गेलं पाहिजे, अन्यथा येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत भयंकर असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपलं अनुकरण करून जीवन असं सुंदर असं जीवन जगलं पाहिजे. बहुत माणसं आपण बघत राहतो, कितीतरी माणसं दिसत राहतात डोळ्याने, पण मी सांगितलं थोडे माणसं जगामध्ये चांगले आहेत. थोडे तुम्ही संग राहतो ना रोज. आपण एखादा मित्र रोज आपल्या संग राहत असू द्या, तो कधी आपल्याला धोका देईल सांगता येत नाही. निष्ठावंत माणसं पाहायला कमी भेटतात. या महाराष्ट्राच्या पाठीवर एक निष्ठावंत पाहायला भेटले, त्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. एवढा निष्ठावंत माणूस आपल्या जातीसाठी इंच भरही मी मागं सरकणार नाही आणि माझी नियत डळू देणार नाही म्हणणारा पहिला राजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजानंतर एक राजा झाला, त्याचं नाव मनोज जरांगे पाटील. एक इंच भरही नीती डळू दिली नाही. आता आपण सारी नीती गडळून टाकली, काही ठुलं नाही. कठीण आहे महाराज. आणि असे निष्ठावंत जे राहणार ना, त्यांचा इतिहास नाव घेतो. आणि लक्षात ठेवा, जी निष्ठावंत राहत नाहीत, नीती ढळतात, नीतीने जीवन जगत नाहीत, लक्षात ठेवा, इतिहासात काळ्या अक्षरांनी नाव लिहून ठेवलं जातं. आणि जन्मी हजारो पिढ्या आनाजी पंतासारख्या माणसाचं नाव क्रूरतेने घेतलं जातं. लक्षात ठेवा, त्याचं कारण काय असेल तर निंचभर निष्ठा ढळली. निष्ठा डोळून देऊ नका, श्रद्धेने जीवन जगा. असंच जीवन आपल्या जीवनामध्ये आपण जगत गेलो की एक दिवस येणार आपल्यासाठी काय असणार आहे. काळ सार्थ केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराच्या चरणावरती समर्पित करून, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करून शिवेल्या ठिकाणी पूर्णविराम देत असताना ज्यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली, आमचे विजय दादा, गणेश दादा, इकडून आमचे अजित दादा, यांनी सगळ्यांनी मला फोन लावला आणि तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने सर्व मंडळी तरुण भाग्यवंत नटी हरिकीर्तनात तरुण एकत्रित आली का. बाकीच्यांनी किती मरून जाऊ दे, त्यांचं काहीच होत नाही का. त्याचं कारण तरुण एकत्रित येत. आणि मग तरुण काय करतात माहिती आहे का, असे जोमाने कार्यक्रम करतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातूनही मला सेवा मिळाली. तुम्हा सर्वांच्या चरणावरती पुनश्च माझा माथा विनम्र करतो. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष माना. जे बरोबर असेल ते आमच्या आळंदीकर गुरुवाऱ्यांचं समजून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल जय जय विठ्ठल.